मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील माफियागिरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे। पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हाही महत्त्वाचा विषय आहे। परळी थर्मल येथील राखेचा अनधिकृतरित्या उपसा हेही माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचे समोर येत आहे। अगदी छोट्या माशांपासून बड्या माशांपर्यंत सर्वांनाच ही राख गब्बर करत आहे। या राखेचा अनधिकृत उपशामधून महिन्याकाठी कोट्यावधींची उलाढाल होत आहे। त्याच वेळी दुसऱ्या परळीमध्ये 1971 साली औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती झाली। सद्यस्थितीत परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात 250 मेगावॉट क्षमतेचे एकूण 3 संच आहेत। या विद्युत निर्मितीसाठी जवळपास 7000 टन कोळसा जळतो। हा कोळसा जाळल्यानंतर राख हाताळणी विभागात जवळपास 400 ते 600 टन राख तयार होते। त्यातील 70% फ्लाय ॲक्शन होते तर 30% बॉटम ऑक्स असते। फ्लाय ऑक्स सिमेंट तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरली जाते। अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार फ्लाय ऑक्स उचलण्यासाठी प्रीपेड पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट आहेत। यासाठी साधारण 2 वर्षांनी टेंडर काढले जाते। यात एकूण 11 सिमेंट कंपन्या असून त्यांना 80% माल दिला जातो आणि 20% माल छोट्या कंपन्यांना दिला जातो। सुरुवातीला ही राख कुठे टाकायची असा प्रश्न होता। त्यावेळी प्रकल्पापासून 8 किलोमीटरवर असलेल्या वडगाव दादाहरीमधील एका तळ्यात ही राख टाकायला सुरुवात झाली। हळूहळू ते तळ राखेचं तळ म्हणून ओळखलं जाऊ लागलं। सुरुवातीला फुकट राख घेऊन जा असे म्हटले तरी ही राख कोणी घेऊन जात नव्हते। मात्र काही काळानंतर या परिसरात वीट भट्ट्यांनी बस्तान बसवले, त्यामुळे फुकटातही मागणी नसलेल्या राखेला सोन्याचा भाव आला। मग या राखेच्या व्यवसायात परळीतील माफियांची एंट्री झाली। ती राख अनधिकृतरित्या पोकलेनच्या सहाय्याने उचलून टिप्परमध्ये टाकली जाऊ लागली आणि परिसरातील वीट भट्ट्यांना पुरवली जाऊ लागली। भाजक्या विटा बनवण्यासाठी या राखेची मागणी वाढू लागली। या विटा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊ लागल्या आणि या व्यवहारातून कोट्यावधींची उलाढाल होऊ लागली। मग ही राख आपल्याच ताब्यात राहावी यासाठी राजकीय दादागिरी सुरू झाली। सुरेश धस यांच्या दाव्यानुसार राखेच्या एका टिप्परसाठी 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो। यातील 5000 रुपये टिप्पर मालकाला जातात आणि उर्वरित 35 ते 40 हजार माफियांच्या घशात जातात। धस म्हणतात त्याप्रमाणे जर दिवसाला 500 ते 700 टिप्पर चालवले जात असतील तर यातून होणारी उलाढाल ही रोजची कोटींच्या घरात जाते। तिसऱ्या बाजूला ही राख टिप्पर घेऊन जाताना काळजी घेतली जात नाही। अनेक वेळा टिप्परवर ताडपत्री न झाकता राख नेली जाते। त्यावेळी त्यातून उडणारी राख ही परळीकरांच्या नाकातोंडात जाते। त्यातूनच त्यांना श्वसनाचे आजार जडले आहेत। एकूणच काय, परळीतील माफियांसाठी जी काय आर्थिक उलाढालीची साधनं आहेत त्यापैकी यातून भरभक्कम आर्थिक रसद मिळते। पण या राखेतून जन्माला आलेल्या दहशतीने परळी मात्र बेचिराख झाली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या मराठी न्यूज 9 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9।